हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. चमचे कशाला पाहिजे ग तुला? खायला काय खायचं? ते सूप माझ्यासाठी आणले. मला थोडंसं खावं होतं. नाही खायचं, ह्या चमच्याने खा. तर बघा कसं काय पसारा पडलाय. ऍडजस्ट करून घ्यायचं असतं. तुम्हाला माहिती, शिफ्टिंग चालू आहे आमचं. हा, आमची हर्षू हाय म्हणतीये सगळ्यांना. तर हाय 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 गाईज बोल. हाय गाईज. तर आमची चालली आहे मंचुरियन पार्टी. कारण मी मंचुरियन मुंबईचे खाल्लेले खूप दिवस झालं, मला आवडतात. चपल्या हाताने खाते. तुम्हाला दाखवायचंय म्हणून बोल. तुम्हाला दाखवायचे म्हणून. हाय तोवर खाऊन घ्यावं. चटणी ना आणली सध्या. ही चटणी आहे. तर आज आहे चिकनचा बेत. काल साधं जेवण बनवलं होतं कारण काल शिफ्टिंग होती आणि लय पसारा बिसारा पडला होता काढायचा. हे राडा होता सगळा. आज पण आहे अजून. जोडाजोडी नाही झाली. एक कपाट डॅमेज केले शिफ्टिंगवाल्यांनी, ते खालीच फेकले. कपडे घड्या घालून टेबलवर मांडून ठेवलेत. पण आता हाय तर पिल्लांना आपल्या करून घालावं म्हणून आणले चिकन. आता मस्तपैकी खायचं आणि जेवण बनवायला लागायचं. तर चला भेटू नंतर. खावा का नाही? अर्जुन खावा का नाही म्हणावं आम्ही. हे असंच टाकणार आहे मी बोललेलं. दात काढत होते म्हणणार आहे माझ्या मिनी ब्लॉगला. मंचुरियन लय दिवसात ना खाते या मंडळी. माझे मंचुरियन देऊ शकतो ना तुझं खूप खाल्लं तर. असं काय नाही. माझ्याकडे मंचुरियनच नाही. तुला हाय कर. बळच घेती तो मोठा घास घेती खा. हाय गाईज. अगर हाय गाईज. येडा का खुळा नाही पाग. खाल्लं टाकतो आम्ही आता असंच व्हिडिओ मध्ये. जाऊ द्या. तर मंडळी, हा आहे माझा मुंबईतला दुसरा दिवस आणि आज मला जायचं होतं बँकेमध्ये. कारण माझं सारखं सारखं येणं होत नाही आणि एक अकाउंट इथंच आहे, ते गावाला ट्रान्सफर करून घ्यायचं होतं. कारण सांगायचं झालं तर लाडकी बहिणीचे पैसे माझे याच खात्यावर येतात आणि ते काढायचं म्हणलं की ते तर सांगतात. माझ्याकडे चेकबुक नसल्यामुळं सांगतात मेन ब्रांचला जावा. मग आता एका लाडकी बहिणीच्या 1-1.5 हजारासाठी आपल्याला दर महिन्याला येणं होत नाही इकडं. म्हणून मग मी हे अकाउंट आज ट्रान्सफर करून घ्यायला आले गावाला. तर हेच माझं छोटंसं काम होतं आणि म्हणून मी बँकेत आली. बाहेर प्रिंटिंग मशीन बघा, महाराष्ट्र बँकेचं खातं आहे हे. तर झाले माझं बँकेतलं काम. पण तिथं काम होता दुपार झाली आणि म्हटलं मार्केटमधून काहीतरी न्यावं भाजीपाला, म्हणून मार्केटमध्ये आले तर दुपार झालेली. त्याच्यामुळं सगळं मार्केट बंद झालेलं होतं. आणि हे कळव्याचं भाजीपाला मार्केट आहे बरं का हे. मग काय करणार आता, फक्त केळी घेतल्या हातात कारण मुलांना केळी आवडतात आणि आमची छोटी हर्षू, छोटं वादळ आमचं, ते तर जास्त आवडीने खातं. म्हणून मग केळीच घेतल्या आणि खूप मार्केटमध्ये फिरली. कुठंतरी काहीतरी भेटेल म्हणून, पण कुठं काय भेटलं नाही. मग निघाली मार्केटच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आली होती, पण काय भेटलं नाही. म्हणून मग स्टेशनकडच्या टोकाने परत घरी निघाली. आता आलेली आहे आमच्या इकडे आणि हे 2 दिवस एवढे कसे गेले ते कळलं नाही आणि अजून 2 दिवस कसे जातील ते पण कळणार नाही. पण म्हटलं महत्त्वाचं काम माझं जे होतं ते पण करून घ्यावं. आता आलीच आहे तर आता याच्यानंतर मला कधी येणं होईल आणि कधी नाही. तर हे सगळ्या रस्त्याने हेच विचार करत करत मी पोहोचलीसुद्धा आमच्या गल्लीमध्ये. आणि जर घरी येऊन बघते तर माझी पिल्लू छोटीशी, आमची हर्षू म्हणजे आमचं छोटं वादळ वाट बघत होतं. बाहेर येऊन मला भूक करत होती आणि मी मार्केटमधून काहीतरी खाऊ घेऊन यायच्या हेतूने गेली होती. पण मार्केटमध्ये गेलेली म्हणजे बँकेत खास गेलेली, पण येता येता मार्केटमधून काय भेटते का बघावं म्हटलं तर तिथं मला काही भेटलं नाही. पण माझ्यासाठी घरी सरप्राईज होतं, जे की तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलं. माझ्यासाठी माझ्या छोट्या मुलीने मंचुरियन आणले होते, तर तीच आमची पार्टी झाली होती. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तसं तर शिफ्टिंगचा पसारा अजून चालूच आहे आणि
थोडंसं घरात पसारा पण पडलेला आहे, तर तेच सगळं सामान इथं दरवाज्यामध्ये मांडलेले, जे डॅमेज झालेले ते भंगारवाल्याला द्यायसाठी इकडं मांडलेले. आणि मंदिर पण खूप जुनं झाले म्हणून बाहेर काढून ठेवलेले. तर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ काढायच्या नादात मला समजलंच नाही मी कसा मोबाईल पकडला, उभा पकडला होता की आडवा पकडला होता. आणि पोहोचली घरात. बघा, जिकडं बघावं तिकडं पसाराचं आहे. किती आवरणार ना, मस्त दोघी तिघी आवरत होतो पण तरी पण चालूच होतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.